अकोला के मूर्तिजापुर के किसानों ने इस साल देश भर के किसानों के लिए बेहद महत्वपूर्ण पोला का त्योहार नहीं मनाया। इसके विपरीत क्रांतिकारी किसान संघ के नेतृत्व में उन्होंने तहसील कार्यालय के सामने काला बैल पोला विरोध प्रदर्शन कर सरकार का ध्यान आकर्षित किया। पारंपरिक त्योहार मनाने के बजाय किसानों ने विरोध प्रदर्शन किया और अपनी आर्थिक समस्याओं और मांगों को सरकार के सामने रखा। ये विरोध प्रदर्शन 22 अगस्त 2025 को हुआ। इस विरोध प्रदर्शन में शामिल किसानों ने बैल पोला के त्योहार को काला पोला के रूप में मनाया। इस प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन के माध्यम से उन्होंने सरकार से वर्षों से लंबित उनकी मांगों को स्वीकार करने की मांग की। किसानों की मुख्य मांगे पूर्ण ऋण माफी, देश के सभी किसानों का ऋण माफ किया जाए, सूखाग्रस्त घोषित करना, राज्य में सूखाग्रस्त घोषित करते हुए 20 लाख रुपए की सहायता राशि दी जाए, 50,000 प्रति हेक्टेयर की घोषणा तुरंत की जानी चाहिए। शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज आम्ही इथे साजरा करणार आहे। जो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगड्यासोबत शेतकऱ्यासोबत राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो, परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे। आज महाराष्ट्रात दर दिवसाला 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे। आता सध्याच 2 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ क्लिप बनवून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केली। आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे। त्याला शासन जसं मारत आहे तसाच निसर्ग सुद्धा मारत आहे। नेमकं आता तुमचं जे धरणे आहे आणि काळा पोळा साजरा कशासाठी, काय कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्याने शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत। आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होतं की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। तसेच 2-4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला, तरीसुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा। आज शासनाचा शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे, कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाने ढळून गेलेला आहे।